Dear student, in the last lecture we have seen steam turbine. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण असणारे काही वाफेवर चालणारे जे काही टर्बाईन किंवा असणारे काही झोत यंत्र जे आहे तर ते झोत यंत्र त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी असणारे काही थर्मल एनर्जी बेस्ड ऑन इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन, ज्या ठिकाणी औष्णिक ऊर्जेवर आधारित असणारे जे काही ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे तर ती ऊर्जा निर्मिती केंद्र आपण त्या ठिकाणी पाहिले पहा की इन दिस टर्बाईन इज रोटेटेड युजिंग स्टीम. म्हणजे या ठिकाणी असणारे काय औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्या केंद्रामध्ये काय केलं तर हे असणारे जे काही टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन काय केलं तर पाण्याची असणारी काही वाफ जी आहे तर त्या वाफेवर त्या ठिकाणी ते चालवलं जातं. वॉटर इज हिटेड इन बॉयलर. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्या ठिकाणी असणारा जो काही बॉयलर जो आहे तर त्या बॉयलरमध्ये काय केलं जातं, पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी तापवलं जातं आणि त्याची असणारी काही औष्णिक ऊर्जा जी आहे, कोळसा जो आहे तर तो कोळसा त्या ठिकाणी जाळून त्याची असणारी काय औष्णिक ऊर्जा जी आहे तर त्या औष्णिक ऊर्जेचा वापर त्या ठिकाणी केला जातो. वाफेचं असणारे ते काही प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये असणारे काही तापमान आणि वाफेचा असणारा जो काही दाब जो आहे तर त्या दाबाच्या साह्याने काय केला तर ते टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन त्या ठिकाणी चालवलं जातं. आणि अशा पद्धतीने ते असणारे जे काही जनरेटर जे आहे तर ते जनरेटर आपल्याला माहिती की त्या ठिकाणी काय असते तर त्या ठिकाणी ते टर्बाईनला जोडलेलं असतं आणि त्या ठिकाणी ते टर्बाईन रोटेट झालं म्हणजेच त्या ठिकाणी जनरेटर रोटेट होतं आणि जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती इलेक्ट्रिसिटी त्या ठिकाणी काय होत असते, तयार होत असते. त्याच्यानंतर आपण पाहिलं की या ठिकाणी तयार होणारी काही वाफ जी आहे तर ती वाफ पुन्हा काय केलं ते तर तिचं पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं आणि पुन्हा ते असणारे जे काही रिसर्क्युलेट जे आहे तर ते पाणी जे आहे तर ते पाणी पुन्हा काय केलं जातं की असणारा जो काही बॉयलर जे आहे तर त्या बॉयलरकडे पुन्हा त्या ठिकाणी ते सर्क्युलेट केलं जातं. एवढा भाग आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला त्या ठिकाणी पाहिला होता. याच्यानंतर पुढे आता त्या ठिकाणी असणारे जे काही वाफ जे आहे तर त्या वाफेचं पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये पुन्हा काय केलं तर रूपांतर त्या ठिकाणी केलं जातं. आता कशा पद्धतीने त्या ठिकाणी ती प्रोसेस जी आहे तर ती प्रोसेस त्या ठिकाणी चालते हे आपल्याला पाहिजे. तर पहिल्यांदा त्या ठिकाणी असणारे जे काही फ्युएल जे आहे, फ्युएल म्हणून त्या ठिकाणी असणारा जो काही कोळसा जो आहे तर त्या कोळशाचा काय केला जातो तर त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला, बरोबर. मग हा जो काही असणारा जो काही फ्युएल कोल जो आहे तर हा काय केला तो बॉयलर फॉर कन्व्हर्शन ऑफ वॉटर टू स्टीम. काय म्हटलेले, बॉयलर फॉर कन्व्हर्शन ऑफ वॉटर टू स्टीम. म्हणजेच काय तर या ठिकाणी पाण्यापासून वाफ जी आहे तर त्या वाफेच्या निर्मितीसाठी असणारा जो काही बॉयलर जो आहे का बॉयलर जो आहे तर त्या बॉयलरचा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला. या ठिकाणी वाफ जे आहे पाणी जे आहे तर त्या पाण्याचं वाफेमध्ये रूपांतर केल्यानंतर असणारी जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेचा वापर करून असणारे जे काही स्टीम टर्बाईन जे आहे तर त्या स्टीम टर्बाईनवर काय केलं ते ही असणारी जी काही वाफ जी आहे तर ती वाफ काय केलं तर त्या ठिकाणी सोडली. त्याच्यानंतर हे ठिकाणी स्टीम जी आहे तर ती स्टीम टर्बाईनवर सोडली. टर्बाईनवर सोडली तर ते टर्बाईन आपल्याला माहिती कशाला असतं ते कनेक्ट तर त्या ठिकाणी असणारे जे काही जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरवर त्या ठिकाणी काही केलं ते तर ती वाफ त्या ठिकाणी सोडली जाते. ते जनरेटर जे आहे तर ते जनरेटर का आता नुसतं रोटेट आहे आणि जनरेटर त्या ठिकाणी रोटेट झालं हे आपल्या लक्षात येतं नसतं की असणारी जी काही इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिक एनर्जी काय होता नसते प्रोड्यूस त्या ठिकाणी होता नसते, जी विद्युत धारा जी आहे तर ती विद्युत धारा त्या ठिकाणी निर्माण होता नसते.
आता इथे असणारे जे काही स्टीम टर्बाईन जे आहे की ज्याच्यामध्ये असणारे जे काही वाफ जे आहे तर त्या वाफेचा उपयोग कशासाठी केला तो टर्बाईन त्या ठिकाणी फिरवण्यासाठी केला. म्हणजे असणारं ते काही स्टीम जे आहे तर त्या स्टीमचं रूपांतर पुन्हा काय केलं तर पाण्यामध्ये त्या ठिकाणी केलं जातं. ज्या ठिकाणी सिस्टीम फॉर काय आहे तर सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग काय सांगते की सिस्टीम फॉर कन्व्हर्टिंग स्टीम बॅक टू वॉटर. ज्या ठिकाणी असणार ती काही वाफ जे आहे तर त्या वाफेच्या साईड काय केलं तर टर्बाईन त्या ठिकाणी फिरवलं आणि टर्बाईन फिरवल्यानंतर असणारी ती काही वाफ जे आहे तर ती वाफ काय केलं तर अशा पद्धतीची त्या ठिकाणी सिस्टीम असते की त्या ठिकाणी काय केलं तर त्या वाफेचं पुन्हा काय केलं तर पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये असणारं जे काही रूपांतर जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्याचं रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी बरोबर. पुन्हा ह्या ठिकाणी असणारे जे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याचा वापर करून पुन्हा त्या ठिकाणी ते असणारे जे काही बॉयलर जो आहे तर त्या बॉयलरमध्ये त्या ठिकाणी ते पाणी सोडलं जातं. पुन्हा त्याला उष्णता दिली की त्याचं वाफ जे आहे तर त्या वाफेमध्ये रूपांतर होतं. म्हणजे अशा पद्धतीने पहा पुन्हा एकदा की असणारा जो काही कोळसा जो आहे इंधन म्हणून त्या ठिकाणी कोळसा वापरला जातो. त्याच्यानंतर काय केलं तर या कोळशाचा उपयोग काय केला तो असणारा जो काही बॉयलर जो आहे तर त्या बॉयलरमध्ये असणारे काही पाणी जे आहे तर त्या पाण्याची काय केलं ती वाफ जी आहे तर ती वाफ त्या ठिकाणी या वाफेचा उपयोग करून असणारं वाफेवर चालणारं जे काही टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन त्या ठिकाणी फिरवलं जातं. हे टर्बाईन काय केलेलं असतं जनरेटर जे आहे तर त्या जनरेटरला जोडलेलं असतं. जनरेटर रोटेट झालं की इलेक्ट्रिक एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिक एनर्जी त्या ठिकाणी. त्याच्यानंतर इथे आपण पाहिलं की असणारे जे काही वाफ जे आहे वाफेने त्या ठिकाणी टर्बाईन रोटेट केलं की असणारी ती काही वाफ जी आहे तर त्या वाफेचं रूपांतर पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर करणारी ती काही यंत्रणा जी आहे तर त्या यंत्रणेमध्ये वाफ त्या ठिकाणी सुटली जाते. त्या वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर केलं जातं आणि ते पाणी पुन्हा काय केलं जातं बॉयलर जे आहे तर त्या बॉयलरमध्ये त्या ठिकाणी सोडलं जातं. येते म्हणजे अशा पद्धतीने फ्लो चार्ट शोईंग जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक एनर्जी युजिंग थर्मल एनर्जी जे औष्णिक ऊर्जेवर आधारित असणारे जे काही ऊर्जा निर्मिती असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्याची असणारी काही प्रवाह आकृती जी आहे तर ती प्रवाह आकृती त्या ठिकाणी आपण फळा जो आहे तर त्या फळ्यावर त्या ठिकाणी काढलेली येते. याच्यानंतर पुढे पेज नंबर 49 वर की सिन्स थर्मल एनर्जी इज यूज टू जनरेट इलेक्ट्रिकल एनर्जी सच पॉवर प्लांट्स आर कॉल्ड थर्मल पॉवर प्लांट्स. काय सांगितलं या ठिकाणी विद्युत निर्मिती जी आहे तर ती विद्युत निर्मिती करण्यासाठी काय केलं तर उष्णता ऊर्जा जी आहे थर्मल एनर्जी उष्णता ऊर्जा जी आहे तर त्या उष्णता ऊर्जेचा त्या ठिकाणी वापर होत असल्यानं अशा प्रकारचं असणारे जे काही ऊर्जा निर्मिती केंद्र जे आहे तर त्याला काय म्हटलेलं आहे थर्मल पॉवर प्लांट म्हणजे औष्णिक विद्युत केंद्र त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. इन द थर्मल पॉवर प्लांट the chemical energy in the coal is converted into electrical energy through several steps which are shown in the figure. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असतंय की औष्णिक विद्युत निर्मिती असणारे जे काही केंद्र जे आहे तर त्या केंद्रामध्ये काय केलं तर कोळसा जो आहे तर त्या कोळशामध्ये असणारी काही रासायनिक ऊर्जा जी आहे तर त्या रासायनिक ऊर्जेचं रूपांतर टप्प्याटप्प्यानं विद्युत ऊर्जेमध्ये त्या ठिकाणी केलं जातं. हे ऊर्जा रूपांतर जे आहे तर ते ऊर्जा रूपांतर काय करायचं आपल्याला त्या ठिकाणी दाखवायचंय. आता कशा पद्धतीने दाखवता येईल ही पहिला आपल्याला सांगता येईल की केमिकल एनर्जी इन कोल केमिकल एनर्जी इन कोल की कोळसा जो आहे तर त्या कोळशामध्ये काय असते तर त्या ठिकाणी असणारी जी काही रासायनिक ऊर्जा जी आहे तर ती रासायनिक ऊर्जा त्या ठिकाणी असते बरोबर. ज्या ठिकाणी ही जी काय असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा म्हणजेच कोणती असते तर त्या ठिकाणी थर्मल एनर्जी त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हटलं उष्णता ऊर्जा त्या ठिकाणी बरोबर काय म्हटलंय उष्णता ऊर्जा. आता या ठिकाणी थर्मल एनर्जी जी आहे तर ती थर्मल एनर्जी म्हणजे त्याची वाफेमध्ये कोळसा जो आहे तर त्या कोळशाच्या साईड काय केलं तर पाणी त्या ठिकाणी टाकलं
मग असणारे तिकडे पाणी तापवलं की त्याचं काय होतं नसते वाफेमध्ये रूपांतर होतं. आणि ही जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेमध्ये कोणत्या प्रकारची ऊर्जा असते तर कायनेटिक एनर्जी असते. काय सांगते आपल्याला की जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेमध्ये कायनेटिक एनर्जी इन स्टीम, जी ती वाफ जी आहे तर त्या वाफेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही गतीज ऊर्जा जी आहे तर त्या गतीज ऊर्जेचा काय केला तो वापर जो आहे तर तो वापर केला. म्हणजे हा जो काही वाफेमध्ये असणारी जी काही गतीज ऊर्जा जी आहे तर त्या गतीज ऊर्जेसाठी काही केलं तर टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट केला. म्हणजे कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. या वाफेमध्ये असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय म्हणते शॉर्ट करून पेपा की कायनेटिक एनर्जी इन टर्बाईन. आणि या ठिकाणी असणारी जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेमध्ये असणारी जी काही गतीज ऊर्जा जी आहे तर त्या गतीज ऊर्जेचा उपयोग करून काय केला तर टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन त्या ठिकाणी. हे टर्बाईन आपल्याला माहिती कशाला जोडलेलं असतं जनरेटरला. जनरेटर रोटेट झालं की त्या ठिकाणी इलेक्ट्रिक एनर्जी त्या ठिकाणी काय होतं नसते तयार होतं. त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी जी आहे तर ती इलेक्ट्रिकल एनर्जी काय होतं नसते तर त्या ठिकाणी जनरेट त्या ठिकाणी होतं. इलेक्ट्रिक एनर्जी काय होतं नसते जनरेट त्या ठिकाणी. म्हणजे अशा पद्धतीने एनर्जी ट्रान्सफर इन थर्मल पॉवर प्लांट्स म्हणजे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने काय केलं तर ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेचं काय केलं तर रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर पुढे पहा की लेटेस्ट थिंक म्हटलेले विचार करायचा आहे. पहा की व्हाय द एनर्जी इन द कोल इज कॉल्ड ॲज द केमिकल एनर्जी. कोळसा जो आहे तर त्या कोळशातील असतानाची काही ऊर्जा जी आहे तर त्या ऊर्जेला रासायनिक ऊर्जा त्या ठिकाणी का म्हटलेली. आणि दुसरा आपल्याला प्रश्न दिलेला आहे की व्हाय स्टीम इज यूज टू रोटेट द टर्बाईन. की टर्बाईन फिरवण्यासाठी वाफच का वापरतात तर त्याचं आपल्याला कारण सांगता येईल की जी काही वाफ जी आहे उदाहरणार्थ प्रेशर कुकर आपल्या लक्षात येत नाही. काही शिजवायला ठेवल्यानंतर वाफेत शिजून झाल्यानंतर आपण काही झाकण लगेच काढत नाही कारण आपल्या लक्षात येत नसतं प्रचंड मोठ्या प्रमाणात वाफ जी आहे तर ती वाफ त्या ठिकाणी बाहेर पडतात. या वाफेमध्ये गतीज ऊर्जा असते आणि त्या गतीज ऊर्जेचा वापर करून काय केला तर त्या ठिकाणी असणारे काही टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन त्या ठिकाणी काय केलं तर रोटेट त्या ठिकाणी केलं जातं. येते याच्यानंतर पुढे आता तुमच्याकडे जर पुस्तक जर असेल तर पान नंबर 49 वर पहा काय दिलेलं आहे. इफ यू सी थर्मल पॉवर स्टेशन you will observe two types of the tower there. पहा या ठिकाणी पान नंबर 49 वर असणारे जे काही औष्णिक विद्युती केंद्र जर तुम्ही जर त्या ठिकाणी जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दोन प्रकारचे असणारे जे काही टावर म्हणजे मनोरे जे आहे तर ते मनोरे तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. व्हॉट आर दे. पहा तर ते नेमके कसले मनोरे आहेत. इफ यू ऑब्झर्व द स्कीमॅटिक ऑफ द थर्मल पॉवर स्टेशन इन द फिगर यू विल गेट द आन्सर टू दिस क्वेश्चन. तर या ठिकाणी आकृती पान नंबर 49 वर असणारी जी काही आकृती जी आहे तर ती आकृती जर तुम्ही जर पाहिली तर तुम्हाला त्याची उत्तरं त्या ठिकाणी मिळतील. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पान नंबर 49 वर डाव्या बाजूला असणारा जे काही टावर जो आहे तर तो टावर कशासाठी आहे तर असताना जो काही बॉयलर जो आहे तर त्या बॉयलर जे कोळसा जो आहे तर तो कोळसा त्या ठिकाणी पेटवल्यानंतर त्याच्यामधून बाहेर पडणारा जो काही धूर जो आहे तर तो धूर त्या ठिकाणी म्हणजे इंधन ज्वलनाने निर्माण झालेला जो काही धूर जो आहे तर तो धूर त्या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी एक टावर त्या ठिकाणी दाखवला लेफ्ट बाजूला. अशाच पद्धतीचा टावर जो आहे तर तो राईट साईडला आहे उजव्या बाजूला सुद्धा त्या ठिकाणी. ही सर्वसाधारणपणे व्हेपर अँड हॉट एअर जे आहे तर ती व्हेपर अँड हॉट एअर याच्यासाठी काय केलेलं एक कुलिंग टावर त्या ठिकाणी वापरले. म्हणजे दोन प्रकारचे टावर जे आहे तर ते टावर आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. Compare the schematic of the thermal power station with the block diagram above and you will understand how the boiler, turbine, generator and condenser are generated in the power station. तर त्या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीचा वापर करून आपल्याला औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र जे आहे तर त्याची रचना जी आहे तर ती रचना त्या ठिकाणी समजून घेता येईल. याच्यासाठी दिलेली जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीची हा जो काय आराखडा जो आहे तर तो आराखडा जर त्या ठिकाणी काढून जर आपण जर पाहिला तर त्या आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं नसतं की बॉयलर त्या ठिकाणी पाणी तापवण्यासाठी, त्याच्यानंतर टर्बाईन त्या ठिकाणी आहे बरोबर.
त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जनरेटर आहे म्हणजे जनित्र आहे आणि असणारे जे काही कंडेन्सर. आता कंडेन्सर कशासाठी वापरलेलं आहे की असणारे जे काही वाफ जे आहे तर त्या वाफेच्या साहाय्याने पहिल्यांदा टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट केलं जातं आणि जी काही वाफ जी आहे तर त्या वाफेचं पुन्हा काय करायचं आपल्याला पाण्यामध्ये रूपांतर करायचं आणि पाण्यामध्ये रूपांतर करण्यासाठी काय केलेलं आहे कंडेन्सर जो आहे तर त्या कंडेन्सरचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. पुढे आफ्टर कंबक्शन ऑफ द फ्युएल हिअर कोल इन द बॉयलर द इमिटेड गॅसेस आर रिलीज्ड टू द ऍटमॉस्फिअर थ्रू द व्हेरी हाय टॉवर. की आपल्या लक्षात येतं नसतंय की त्या ठिकाणी असणार जो काही फ्युएल जे आहे फ्युएल म्हणून या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये आपण त्या ठिकाणी कोळसा त्या ठिकाणी वापरता तर त्या कोळशाचं ज्वलन त्या ठिकाणी झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं नसतंय की बाहेर पडणारा जो काही वायू जो आहे किंवा असणारा जो काही स्मोक असेल धूर असेल तर तो काय केला तो उंच अशा प्रकारचा असणारा जो काही मनोरा जो आहे तर त्या मनोऱ्याच्या साईडे काय केला तो वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी सोडला जातो. आकृतीमध्ये पाहिल्यानंतर ते तुमच्या लक्षात. पुढे वन्स द टर्बाईन इज रोटेटेड युजिंग द स्टीम ऍट हाय टेम्परेचर अँड हाय प्रेशर स्टीम टेम्परेचर अँड स्टीम प्रेशर इज डिक्रीज. या ठिकाणी आपल्या लक्षात येतं नसतंय की त्या बॉयलर मधून बाहेर पडणारे जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे काही वाफ त्या वाफेचं तापमान त्या ठिकाणी उच्च असणार आहे त्याचा दाब सुद्धा त्या ठिकाणी उच्च असणार आहे आणि याच्या साहाय्याने एकदा तर त्या ठिकाणी टर्बाईन जे आहे तर ते टर्बाईन त्या ठिकाणी रोटेट झालं की त्या वाफेचं असणारं जे काही तापमान त्या वाफेचा असणारा जो काही दाब जो आहे तर तो दाब काय होता तो कमी त्या ठिकाणी होता आणि धिस स्टीम इज कन्व्हर्टेड बॅक टू द वॉटर बाय टेकिंग आउट हीट फ्रॉम इट दॅट इज बाय द कुलिंग इट. मग अशा प्रकारचे असणारे जे काही वाफ जे आहे तर त्या वाफेचं रूपांतर पुन्हा काय केलं तर पाण्यामध्ये त्या ठिकाणी केलं आणि हे पाण्यामध्ये रूपांतर करत असताना म्हणजे ती वाफ जी आहे तर त्या वाफेमधली उष्णता त्या ठिकाणी काढून घेतली जाते आणि याच्यासाठी कुलिंग सिस्टीम जी आहे तर त्या कुलिंग सिस्टीमचा त्या ठिकाणी वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी केला जातो. धिस इज डन इन द कंडेन्सर युजिंग वॉटर इन द कुलिंग टॉवर. त्या ठिकाणी कुलिंग टॉवर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्या ठिकाणी राईट साईडला त्या ठिकाणी आहे. तर त्या कुलिंग टॉवरच्या साहाय्याने काय केलं तर त्याला त्या ठिकाणी कंडेन्सर जोडले. आकृती तुम्ही जर पाहिली मगाशी आपण आकृती काढली ती पुसून टाकेल तुमच्याकडे पान नंबर 49 वर त्या ठिकाणी आकृती आहे तर ती पहा. तर त्या कुलिंग टॉवरलाच काय केलेलं आहे कंडेन्सर त्या ठिकाणी जोडले आणि या कंडेन्सरच्या साहाय्याने काय केलं तर ते असणारे जे काही वाफ जे आहे तर ती वाफ काय केलं ते वाफेचं रूपांतर त्या ठिकाणी पुन्हा काय केलं तर पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी केलं. धिस इज डन इन द कंडेन्सर युजिंग द वॉटर इन द कुलिंग टॉवर. द वॉटर इन द कुलिंग टॉवर इज सर्क्युलेटेड थ्रू द कंडेन्सर. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येता नसतंय की कुलिंग टॉवर जे आहे तर त्या कुलिंग टॉवर मधलं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी पुन्हा काय केलं तर कंडेन्सर जे आहे तर त्या कंडेन्सरमध्ये त्या ठिकाणी सर्क्युलेट केलं जातं प्रवाहित त्या ठिकाणी केलं जातं. पुढे heat energy in the steam is given to the water and the steam condenses back to the water. या ठिकाणी वाफ जी आहे तर त्या वाफेची असणारी जी काही ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय केली जाते पाणी जे आहे तर त्या पाण्याला त्या ठिकाणी दिली जाते. त्याच्यानंतर असणारे जे काही वाफ जे आहे तर ते वाफ काय केलं ते कंडेन्सरच्या साहाय्याने त्या ठिकाणी कंडेन्स केले जाते म्हणजे वाफेचं रूपांतर पुन्हा काय केलं तर पाणी जे आहे तर त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतर केलं जातं. The heat absorbed by the water is then released to the atmosphere through the vapor and heated air through the cooling tower. आता या ठिकाणी काय सांगितलं की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसतंय की ही जी असणारी जी काही उष्णता जी आहे तर त्या उष्णतेमध्ये असणारे जे काही बाष्प असेल किंवा तप्त हवेच्या रूपामध्ये असणारे जे काही हवेच्या रूपामध्ये कुलिंग टॉवर जे आहे तर त्या कुलिंग टॉवरच्या वर आपण काय लिहिलेले व्हेपर अँड हॉट एअर लिहिले म्हणजे वाफ आणि उष्ण हवा काय केलं ते पण पुन्हा काय केलं ते वातावरण जे आहे तर त्या वातावरणामध्ये काय केलं ते रिलीज केली जाते तर त्या ठिकाणी ती सोडली जाते. ऑल्दो थर्मल पॉवर जनरेशन इज ए मेजर वे ऑफ इलेक्ट्रिसिटी जनरेशन टुडे इट सफर्स फ्रॉम ए सर्टन प्रॉब्लेम्स. आता काय सांगितलेलं आहे की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येता नसते की औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र हा जरी विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये जरी त्या ठिकाणी वापरला म्हणजे कोळशापासून मोठ्या प्रमाणामध्ये वीज जी आहे तर त्या विजेची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी केली जाते परंतु अशा प्रकारची असणारे जे काही विद्युत निर्मिती जी आहे
तर त्या विद्युत निर्मितीमुळे काही समस्या ज्या आहेत तर त्या समस्या त्या ठिकाणी निर्माण होतात. आता काय काय समस्या निर्माण होतात हे आपण पुढील तासाला त्या ठिकाणी पाहणार आहोत. काही एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.